नमस्कार. रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची. काय आहे सविस्तर पाहूया. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार राज्यात नवीन 8,084 अंगणवाड्याची मागणी असून यासाठी मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा यांची भेट घेऊन दिला. बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून 6 वर्षाखालील लहान मुलांना, गरोदर महिलांना, स्तनदा मातांना पोषण आहार दिला जातो. त्यासाठी प्रति लाभार्थी 8 रुपये मानधन देण्यात येते. त्यामध्ये वाढ करून 12 रुपये मानधन देण्यात यावे अशी विनंती मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केली. मंत्री तटकरे म्हणाल्या की पोषण आहार प्रति लाभार्थी 12 रुपये दरवाढ दिली तर बालकांना चांगला आहार व बचत गटांना आर्थिक मदत होईल. मागणीनुसार राज्यात नवीन 8,084 अंगणवाडींची मागणी असून यासाठी मान्यता देण्याबाबतचा प्रस्तावही केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे मंत्री तटकरे यांनी दिला. तसेच अंगणवाडीमध्ये सध्या जी वृद्धी संनियंत्रण साधने वापरण्यात येत आहेत ती जुन्या पद्धतीची असून तातडीने उपलब्ध करून देण्यात यावीत. या साधनांचा वापर केला तर कामामध्ये सुलभता, अचूकता येईल आणि वेळेची बचत होईल. महिलांची सुरक्षा सुधारण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांना निर्भया अंतर्गत केंद्र शासनाकडून जो निधी दिला जातो तो तातडीने देण्यात यावा अशी विनंती मंत्री तटकरे यांनी केंद्रीय मंत्री यांना केली. नोकरीसाठी अनेक महिलांना त्यांचे घर सोडून नोकरीच्या ठिकाणी त्यांना राहावे लागते. अशा वेळी नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित व सोयीस्कर निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या मिशन शक्ती उपक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागाकडून सखी निवास ही योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी केंद्राकडून निधी उपलब्ध व्हावा अशी विनंतीही मंत्री तटकरे यांनी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे केली.